लोटांगणी. कारण वर्णन ज्याचं चाललं त्या विषयाचं ते लक्षात आलं पाहिजे. आणि हे वर्णन लक्षात आलं की माणूस चुकत नाही. वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव. आणि वर्म जर चुकलं ना तर मग चुकल्या वर्म सावध व्हा. जागृती कीर्तने, जागृतीचं कीर्तने. 40 वर्ष गेले, 50 वर्ष गेले, 60ला टेकलो. आता पुढे किती जायचं काही माहिती नाही. घडी घडी काळ अजून किती आहे. आणि एकदा जर या मृत्यू लोकातून आपण गेलो परत चान्स लक्षात ठेवा. मग प्रपंचाची कितपत चिंता वागवायची, बायकोची, पोराची, लेकराची, सुनाची, घराची, शेतीची, दाराची, आणि आपली कितपत वागायची हे कोणी ठरवायचं. स्वतः ठरवा. कुटुंबासाठी आपण खूप केलंय. हे टप्पे. प्रथमो नार्जितां विद्या, द्वितीयो नार्जितां धनम, तृतीयो नार्जितां पुण्यम, चतुर्थीम किं करोष्यति. 12 वयामध्ये विद्या संपादन करा 25 वर्षापर्यंत. 25 ते 50 धनाचा संचय करून ठेवा. आणि 50 ते 75 वर्षापर्यंत देव करा. तीर्थयात्रे सुखी जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, संत संगे शिव, वासुदेव धरणीवरी, लोभ ममता दौडू. 3 शब्द लय महत्वाचे. लोभ, ममता आणि आशा. ह्या 3 गोष्टीने एवढे फासे टाकलेत. अरे लय. आशा तर लयच बेकार आहे. काय आणि आशा सगळ्याला का नाही. समजा आपण रस्त्याने चालून 50 वा 100ची नोट दिसली, आपण जाऊ दे आपली नाही म्हणतो, आपली दुसऱ्याची आपण घ्यायची म्हणतो. तुमचा अंतकरण तुम्हाला सांगितलं. अहो एसटी मध्ये नुसती रुपया जर ठोकळा दिसला तरी खाली लावते, लाता खाते प्रवाशाच्या. पण ते पैसा याला आशा म्हणायची. आणि अशा प्रत्येक जीवाला आहे. प्रत्येक जीवाला तुकोबरा तो आशेचे गुंतले. तुका म्हणे आपण त्याच्यातच बसतो. ही आशा कुठली, आशा काय करल हिचा पत्ता लागत नाही. दिवाळीचा सण आला आणि सडा समर्जन करत होते बिचारे पहिल्या महिना. आता फरशी, आता काय करायचं काम नाही. पण ज्याच्या घरी गुरं नाही त्याने काय करायचं. सकाळी उठायचं 3 वाजता 4 वाजता, पाठी घ्यायची, गावानं फिरायचं. एखाद्या बैलाचा, म्हशीचा पाऊस सापडतो का म्हशीन आणायचं, सडा समर्जन करायचा, रांगोळी काढायच्या, आनंद वाटायचा. एक महिला 4ला उठली, 6 वाजे लोक फिरत बसली. शेर सापड एका चौकात गेली आणि नेमकी एकानं म्हैस सोडली आणि ती म्हैस दारात आली की तिने पोह टाकला. कोण म्हशी पोह टाकला की आनंद वाटला. पळत गेली, टोपलं मांडलं आणि पोह घ्यायचा तेवढ्यात ती घर मालकीन बाहेर आली. हात लावायचा नाही माझ्या दारात. ती म्हणे अगं तुझ्या दारात असला तर पण मी एवढी फिरली पाहिली, अगोदर मी पाहिला, हक्क माझा आहे. सकाळी सकाळी भांडणं लागलं. पहिल्या महिला भांडणं करायची, आता नाही करत तेवढ्या. कारण आता पहिल्यापेक्षा सगळ्याची परिस्थिती चांगली झाली. पहिल्या चपात्या खायला मिळत नव्हत्या महाराज. पाहुणा आला तरच. मग आता ते सांगितलं पाहुणा जर आला आणि मलिदार केला तर मलिद्यावर थोडस तेल वा काय टाकायचं ना, 2च थेंब टाकायचे बस, लय झालं. आता डबेचे डबे महिन्याला 8 दिवसाला गोड तेलाचे डबे लागतात नाही. तो काळ केला. आता त्या काळची गोष्ट आहे. पहिल्या तो भांडणं लागली आणि भांडण लागलं महाराज. रूपाचा लोकशाही म्हणा, तुम्ही चाल म्हणा, किती ओरडा, लवकर समाधी येत. अजून चाल व्हायची, महाराज अजून बोलायला
सुरुवात व्हायची, रूपात आलोचनी होईल, त्यानंतर आगम होईल, परत चाल होईल, जाऊ मागून. आता तिच्या पुढची असते. अगं आतापासून काय बसायचंय तिथं, भैरव झाल्यावर पुंडलिका. खरं तुमच्या इथं आभार मानावं बरं, मंडप फुल भरला. काय चाललं होतं आपलं? वा वा वा, तुम्ही तिथंच का अजून? कीर्तन चाललं, चालूच आहे. विषय काय? हा वा वा, शाबास, वाजवाटाला यांच्याबद्दल. कारण कोणता विषय याला ठाम राहिलं पाहिजे. किती जरी फेरा झाला तर वडगाव चौकात आलं पाहिजे.